उत्पादनासाठी अग्रेसर असलेल्या हिंगोली जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड केली आहे। शेतकऱ्याची नवीन हळद विक्रीसाठी बाजार समितीत दाखल झाली असून नवीन हळदीला बाजारात 12,200 रुपये ते 13,000 रुपये असा भाव मिळतोय। शेतकऱ्यांनी यामुळे संताप व्यक्त केलाय। हळदीच्या बाजार समितीमधून याचाच आढावा घेतला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड केली आहे आणि आता शेतकऱ्यांची नवीन हळद जी आहे ते बाजाराला सुरुवात झाली पाहायला मिळते। मी सध्या हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांनी आता आपली जी शेतीमध्ये नवीन हळद जी आहे ती काढण्यात आली होती ती हळद आता बाजारामध्ये विक्री करायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी आता हळद मार्केटमध्ये आपली हळद घेऊन या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत हळद उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। मला सांगा दादा, सध्या मार्केटमध्ये आपण हळद किती आणलेली आणि काय कसा भाव मिळतोय? 50-55 कटा आणलेला आहे। सध्या भाव काय चांगले नाही आणि काही शेतातले पुरवही नाही भाव। म्हणजे या 2 महिन्याआधी चांगले भाव होते, आताचे भाव लई कमी झाले। 50-60 क्विंटल आम्ही हळद आणलेली आहे। गेल्या वर्षी भाव 16 ते 17,000 15,000पासून भाव होता। या वर्षी 9,000पासून चालू आहे भाव। अत्यंत शेतकऱ्याची ही बिकट परिस्थिती आहे। एका वर्षी आपण 16,000 15,000 भावानं आपण हळद विकतो आणि लगेच दुसऱ्या वर्षी ही 9,000 आणि 8,000मध्ये। त्यामुळे एका वर्षी भाव वाढल्यामुळे सर्व शेतकरी हे त्या हळदी पिकाकडे लागल्या गेले आणि तुम्ही त्याचे आयात बाहेर देशातून करीत आहात आणि आपल्या शेतकऱ्यांचे माल खाली पाडित आहात। या सरकारला आम्हाला मागणी एकच आहे की हे भाव एक ठराविक तुम्ही तुमच्या पद्धतीने काढून द्या आणि शेतकऱ्याला त्याप्रमाणे विकायला हे करा मार्केटमध्ये। आपण जर बघितलं की जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये येतो त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे मालाचे भाव आहेत ते पडले जातात। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव द्यावा अशी मागणी आता या शेतकऱ्यातून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।